मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अल्पवयीन मुलीची प्रसूती झाल्यानंतर वेदांतनगर पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारला आहे. 15.5 वर्षाच्या मुलीचा विवाह झाला, त्यानंतर या वर्षी मुलीची प्रसूती होऊन तिला मुलगा झाला. या प्रकरणी मुलीचा पती, सासू आणि मुलीच्या आई वडिलांविरुद्ध पोस्को कायद्यानुसार बलात्कार आणि बालविवाह प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुली अल्पवयीन असताना देखील तिचा विवाह करण्यात आला, तसेच पतीला देखील ती अल्पवयीन असल्याची माहिती असून देखील त्याने शारीरिक संबंध ठेवल्यामुळे ती गर्भवती राहून तिची प्रसूती झाली. हा गुन्हा प्रकार असल्यामुळे निरीक्षक प्रवीणा यादव यांनी हा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या तक्रारीवरून आरोपी पती, सासू, मुलीचे आई वडील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालविवाह घडवून आणल्यानंतर ज्या मुलासोबत त्या मुलीचं लग्न झालं त्यालाही हे माहीत असताना सुद्धा त्याने तिच्यासोबत जे आहे शारीरिक संबंध ठेवले आणि त्यामुळे सदरची मुलगी जी आहे प्रेग्नंट होऊन डिलिव्हरी झालेली आहे. तरी देवाच्या कृपेने ती सुखरूप आहे, तिला एक मुलगा झालेला आहे. परंतु जे आहे की जे कायद्याच्या विरुद्ध आहे, तरीसुद्धा या लोकांनी कायद्याच्या गोष्टीचं पालन न करता बालविवाह पद्धतीने विवाह घडवून आणला आणि सदरच्या मुलीवर जे आहे त्या मुलाने सुद्धा जे आहे संबंध ठेवल्याने आम्ही बालविवाह अधिनियम 9-11 नुसार, तसेच पोस्कोचं जे आहे 468 नुसार आणि BNSच्या जे आहे तर 376 वगैरे त्याच्यामध्ये लावून सदरच्या सगळ्या फॅमिलीवर, म्हणजे मुलाच्या आईवर, मुलाचे वडील नाहीत, आणि मुलीच्या आई वडिलांवर आणि त्या मुलावर अशा पद्धतीने आम्ही गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई केलेली आहे. राज्यात सध्या मुख्यमंत्री शपथविधीची चर्चा जोरात सुरू असतानाच सिंधुदुर्गात मात्र एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांचा हा व्हिडिओ आहे. मंत्रिमंडळातील काही पदे आपल्याला मिळावी यासाठी सावंतवाडीचे ग्रामदैवत पाटेश्वर देवाला दीपक केसरकर यांनी गारणे घालतानाचा हा व्हिडिओ आहे. दीपक केसरकर हे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले होते. त्यावेळी हे गारणे घालण्यात आले. गृह खाते आणि वित्त खात्याची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर देऊन या महाराष्ट्रातील तमाम जनतेची सेवा करण्याची संधी त्यांना प्राप्त करून द्या. त्याचप्रमाणे या मतदारसंघातील लोकांना जी काय त्यांनी आपली आश्वासने दिलेली आहेत, ही आश्वासने पूर्ण करण्याची शक्ती प्राप्त करून देऊन मंगल असा आशीर्वाद द्या. असं मुक्त रक्षण करा, कल्याण करा आणि सर्वांचं बरं करा. मंगलमूर्ती आटेकर महाराज की जय. सर्वे कल्याणमध्ये पोलिसांनी एका गोदामावर छापा टाकत मोठ्या गुटखा रॉकेटचा पर्दाफाश केला आहे. कल्याणचे DCP अतुल झेंडे यांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहे. या प्रकरणात 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकाला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. स्वरूपाचा गुटखा पान मसाला एका ठिकाणी ठेवलेला आहे. त्यामुळे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 यांनी एक टीम बनवून त्यांना माहिती देऊन ती रेड टाकलेली होती. रेडमध्ये जवळपास वेगवेगळ्या याचे पान मसाले, असे 10 प्रकारचे वेगवेगळे पान मसाल्याचे गुटखे मिळून आलेले आहे. त्याची एकूण किंमत 6,68,570 आहे. एक आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे घटनास्थळावरूनच आणि त्याला मान्य न्यायालयात हजर करीत आहोत. बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार सतत वाढत आहेत. चिन्मय प्रभुदास यांच्यासह आणखी 2 जणांना अटक केली आहे. बांगलादेशातील चट्टोगाव येथील कुंडलीधाम आश्रमाचे इतर 2 सदस्य आदिनाथ प्रभू आणि रंगनाथ दास हे देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या इस्कॉनचे माजी पुजारी चिन्मय कृष्णदास यांच्यासाठी अन्न घेऊन जात असताना त्यांना देखील अटक करण्यात आली आहे. बांगलादेश जेथे वास्तव्यास असलेल्या अल्पसंख्याक बांधवांवर देखील बांगलादेशी हे अत्याचार करत आहे. त्यामुळे चिन्मय कृष्णदास यांच्या अटकेच्या निषेधार्थ धुळ्यात हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने करण्यात आली. हा जगातील सर्वात शांतप्रिय असा समुदाय आहे, जो फक्त भक्ती मार्गात कशा पद्धतीने विकसित होता येईल एवढंच त्याचं लक्ष असतं. तरी सर्वांना, या सर्वांच्या वतीने आणि इस्कॉन धुळे यांच्या वतीने भगवंतांकडेही प्रार्थना करतो आणि शासनाकडेही प्रार्थना करतो की जे बांगलादेशामध्ये मायनॉरिटीज आहेत, वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत, ज्यात हिंदू आहेत, बौद्ध आहेत, ख्रिश्चनसुद्धा आहेत, तर यांची काळजी घेतली जावी.
त्यांचा काही दोष नसताना त्यांच्यावर होणारे अत्याचार जे ते थांबवण्यात यावे ऑपरेशन रत्नदुर्ग मोहिमेअंतर्गत राजापुरी सागरी पोलीस ठाण्याच्या वतीने एक मॉक ड्रिल घेण्यात आला। यावेळी राजापूर नाटे धारतळे चेकपोस्ट येथे वाहन चालकांमध्ये जनजागृती व्हावी तसेच पोलीस यंत्रणा कशा प्रकारे कारवाई करत असते त्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले। यामध्ये एका सुमो गाडीतून नकली RDX आणण्यात आला, ते चेकपोस्ट येथे कारवाई करून ताब्यात घेण्यात आले। काही अनधिकृत वाहनामध्ये काही इलिगल ॲक्टिव्हिटीज चाललेल्या असतात, ते फोर्स आम्ही तयार केलेले असतात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली, आणि त्याच्यावर आम्ही आमचा जो बंदोबस्त नेमलेला आहे तो त्याच्यावर कंट्रोल करतो की ते प्रत्येक ठिकाणी ज्याची त्याची सुरक्षा प्रॉपरपणे चोखपणे पार पाडत आहेत। त्याच्यामध्ये आज आम्ही इथं धारतळेला जे काही एखादी वस्तू घेऊन आलेले होते रेड फोर्सवाले, त्यांना आम्ही इथं पकडलेलं आहे आणि आमची यंत्रणा ही सज्ज आहे हे आम्ही दाखवून दिलेलं आहे। अकोला जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून बदलत्या वातावरणामुळे तूर पिकावर किड्याचा प्रादुर्भाव झाला आहे। तूर पिकाच्या फुलोराची गळती होत आहे। शेतकऱ्यांनी विविध औषधांची फवारणी केली तरी कीड मरत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। या ढगाळ जे वातावरण झालं, या वातावरणाचा असा दुष्परिणाम आता या तूर पिकावर होत आहे। तूर पीक कसं आहे, हे आंतरपीक म्हणून घेतलं आहे ते, आणि या तुरी पिकावर सारे शेतकरी भिजत आहे। आता या ढगाळ वातावरण काय बुरशीजन्य जो प्रादुर्भाव आहे या तुरी पिकावर मोठ्या प्रमाणात दिसत आहे, आणि तुरीचे असे हातात भर शेंडे असे खाली होऊन आले, फुलर गळून होऊन आली। त्यासोबतच या ढगाळ वातावरणामुळे किडीचा जो प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्याला या पिकावर दिसून येत आहे, ज्याच्यामुळे कसं आहे खूप मोठ्या प्रमाणात शेंगा पोकळ्या जाऊन आल्या। शेंगा पोकळ्याला अळी जी आहे मोठ्या प्रमाणात आहे, कितीही फवारे मारले तरी ही अळी या वातावरणामुळे काही मराचं नाव घेत नाही आहे। दक्षिण भारतात आलेला फंगल वादाचा परिणाम तसेच लाल कांद्यांची वाढलेली आवक यामुळे गेल्या सप्ताहाच्या तुलनेत लाल कांद्यांच्या दरात 1000 रुपयांची घसरण पाहायला मिळाली। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे। बुधवार दिनांक 4 डिसेंबर रोजी झालेल्या कांदा लिलावात कमाल कांदा दर 3669 इतके होते, तर सरासरी कांदा 2700 रुपये दराने विकला गेल्याने कांदा दरात 1000ची घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून शेतकऱ्यांनी सरकार विरोधात नाराजी व्यक्त केली आहे। 41 चे 12 रुपये गेलेले होते, तर तेच कांदे आज अवघे 31 चे 12 रुपये गेलेले। 1000 रुपयाने 2 दिवसात मार्केटमध्ये तफावत आलेली आहे। तर शेतकऱ्यांनी जगायचं तर कसं जगायचं हा मोठा एक प्रश्न पडलेला आहे, ज्वलंत असा। त्यात सरकारचे शेतकरी विरोधी धोरण, त्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकरी हा पूर्णतः भरडला गेलेला जात आहे। त्यावेळेस आवक कमी होती आणि ह्या हप्त्यात थोडी कांद्याची आवक वाढल्यामुळे भाव थोडेसे घसरण झाले, म्हणजे कमी झालेले आहे। पण मग साऊथ साईडला एक वादळ आल्यामुळे भावाची थोडीशी मागणी तिकडे कमी झाल्यामुळे भाव कमी झाले, पण मग नंतर भविष्यात भाव वाढू शकतात किंवा टिकू शकतात। रुपये झालं तर आजचं मार्केट 3000 रुपये झालं, सरासरी 1100 रुपयांनी भाव ढासळला आहे। सरकारचं नियंत्रण नाही कशावर बी, कारण की आता निवडणूक झाल्यामुळं त्यांना गरज नाही राहिली। मागच्या वेळेस बी असंच झालं तर मोदीच्या वेळेस, तर मोदीच्या काळामध्ये सरकार पडलं होतं आणि तरी सरकार स्थापन केलं त्यांनी, कांद्यामुळेच सरकार पडलं होतं, आणि यावेळेस बी पाडण्याची क्षमता आहे शेतकऱ्यामध्ये आणि ते दाखवून देतील। जालन्यात शेवगाच्या शेंगा महागल्या आहेत। मागील काही दिवसांपासून जालन्यात ढगाळ वातावरण आहे, त्याचा परिणाम भाजीपाल्यावर झाला आहे। सर्वच भाज्या महागल्या आहेत। सध्या बाजारात पाहायला गेलं तर कांदा, लसूण आणि शेवगा यासह इतर भाजीपाला देखील महागला आहे। शेवगाच्या शेंगा तर मटणापेक्षा महाग झाल्याने बाजारपेठेतून शेवगाच्या शेंगा गायब झाल्या आहेत, तर लसूणचे दर देखील 400-500 झाले आहेत। भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहे, त्यामुळे ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे। गिराईक कमीच भावात मागते, 10 आणि 15 मागते। तिथे मार्केटला सगळे माल 80 रुपये 70 रुपये किलो जाग्यावर आहे। माल तिथून भेटत नाही, पण इथं गिराईक खूप स्वस्त मागते। खूप परिणाम झाला, पैसे होत नाही, काहीच नाही। आता तुमचं बजेट काय म्हणतो? बजेट म्हणजे आता सगळी महागाई झाली ना, भाजीपाल्याला 500 रुपये सुद्धा पुरत नाही, थैली भर बाजार येत नाही भाजीपाल्याला। खाऊ वाटतं पण मनी नाही ना जवळ, मनी असलं की मग खाऊ वाटतं काही माणसाला। आता ना 800 रुपये किलो जाग्यावर चालले, आता इथं काय गाव 800 रुपये किलो चालला ना। हा, तर ते येईनच नाही ना, आलाच नाही तर थोड्याफार आणते लोक तर 800 रुपये किलो विकायला लागला मार्केटला। आम्ही काय भाव विकाव त्याला? त्याचा भाव वाढला, लसण चालला 3,500 3,500 रुपये,
विकतोय, 100 रुपये पावशेर तर इथंच विकण्याला लागतो आम्हाला. आज छत्रपती संभाजीनगर सुपर स्पेशलिस्ट रुग्णालयात एक हृदय शस्त्रक्रिया झाली. या हॉस्पिटलमध्ये 14 वर्षीय मुलाची ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली. 4.5 तास ही शस्त्रक्रिया सुरू असून मुलाच्या हृदयातील छिद्र बंद करण्यात आले. रुग्णाला आता ऑपरेशन थिएटरमधून बाहेर काढण्यात आले असून त्याची तब्येत देखील उत्तम असल्याची माहिती डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे शस्त्रक्रिया करण्यासाठी धडधडते हृदय बंद करून हार्ट लंग मशीनच्या मदतीनं शरीरात रक्त आणि ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यात आला. की जी मेजर सर्जरी म्हणतो, बायपास सर्जरी किंवा त्याला ASD असा आजार असतो आणि त्याचं करेक्शन या सर्जरी मार्फत झालेलं आहे. हा 14 वर्षाचा रुग्ण मागील शुक्रवारपासून या ठिकाणी दाखल केलेला होता. या संस्थेमध्ये दाखल होणारा प्रत्यक्ष हा पहिला रुग्ण आहे आणि त्याच्यावर आज आमच्या तज्ज्ञ परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचे 5 सुवासिनींच्या हस्ते 75 दिव्यांनी औक्षण देण्यात आले. यावेळी स्वामी गोविंददेव गिरी महात्म्यांच्या हस्ते सनातन संस्था निर्मित कुंभपर्व महात्म्य या मराठी भाषेतील ई-बुकचे प्रकाशन आणि सनातन आश्रम दर्शन या व्हिडिओचे लोकार्पण करण्यात आले. या पावन प्रसंगी सनातन संस्थेचे चेतन राजहंस, वीरेंद्र मराठे, गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक, महाराष्ट्राचे गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली. राखणं अवघड वाटतं. या ठिकाणी अशा प्रकारच्या संस्थांच्या मध्ये किती शेकडो ठिकाणाहून आलेल्या साधकांना एकत्र ठेवणं आणि त्यांच्या विचारांचा टेम्पो तसा ठेवणं, त्यांच्याकडनं आचार तसाच घडवून घेणं हे सोपं नाहीये. आणि अशा प्रकारचा चमत्कार या सनातन संस्थेनं करून